आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी राजांचा छत्रपती शिवाजी राजांचा छत्रपती संभाजी राजांचा छत्रपती संभाजी राजांचा क्रांतिवाद ज्योतिबा फुलेंचा क्रांतिवाद ज्योतिबा फुलेंचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा आद्य क्रांतीवीर राजे नरहरी उमाजी नाईकांचा आद्य क्रांतीवीर राजे नरहरी उमाजी नाईकांचा बाबासाहेबांच्या नावाचा फलक काढणाऱ्या प्रशासनाचा बाबासाहेबांच्या नावाचा फलक काढणाऱ्या प्रशासनाचा बाबासाहेबांच्या नावाचा फलक काढणाऱ्या जातीवादी प्रशासनाचा बाबासाहेबांच्या नावाचा फलक काढणाऱ्या जातीवादी प्रशासनाचा विराट पंचायत समिती प्रशासनाचं करायचं काय पंचायत समिती प्रशासनाचं करायचं काय मोठी पिढीवरचं करायचं काय मोठी पिढीवरचं करायचं काय मोठी पिढीवरचं करायचं काय जातीवादी प्रशासनाचा जातीवादी प्रशासनाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा या जातीवादी प्रशासनाचं करायचं काय बाबासाहेबांच्या नावाचा फलक काढणाऱ्या जातीवादी प्रशासनाचं करायचं काय समिती नूतन इमारत ही प्रशासकीय इमारत आहे. त्या इमारतीला गुरुवारी मिरज तालुक्यातील शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामकरण करण्यात आलेलं होतं. परंतु मिरज पंचायत समितीच्या जातीवादी जे काय प्रशासन आहे, सांगली जिल्हा परिषदेचा सीओ विशाल नरवाडे, मिरज पंचायत समितीचा जातीवादी PDO सायमुटे आणि मिरज पंचायत समितीच्या उपअभियंता पाटीलबाई यांची काल जिल्हा परिषदेमध्ये मीटिंग झाली आणि या जातीवादी प्रशासनानं जातीवादी अधिकाऱ्यांनी यांना बाबासाहेबांचं नाव दिलेल्या दिवसापासून खटकत होतं. त्यांचं नियोजन चालू होतं की ही नाव कशा पद्धतीनं काढलं गेलं पाहिजे, यासाठी काल दिवसभर आणि परवा दिवशी दिवसभर त्यांचं नियोजन चालू होतं. परंतु या ठिकाणी नाव काढल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी नाव तिथं दिलं गेलं त्या कार्यकर्त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. परंतु या कार्यकर्त्यांचा गुन्हा दाखल झाला तर आतमध्ये जे काय छत्रपती संभाजी राजांचं नाव दिलेलं होतं, मग ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्यावर पण गुन्हा दाखल होणार, मग मिरजेचे आमदार सुनील खाडेंच्यावर गुन्हा दाखल होणार, स्वतः तिथं जिल्हा परिषदेचा सीओ विशाल नरवाडे होता, PDO होता, उपअभियंता पाटील मॅडम होते, यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार. या भीतीपोटी त्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांचं जे नाव दिलं ते नाव प्रशासनानं एका रात्रीत काढलेलं आहे. ती गांडू प्रशासन आहे. कार्यकर्त्यांनी दिवसा गुरुवारी सकाळी 9 वाजता नाव दिलेलं होतं आणि या प्रशासनानं रात्रीत नाव बाबासाहेबांचं हटवले. अरे तुम्हाला काल पण बाबासाहेबांच्या नावाची भीती होती, आज पण बाबासाहेबांच्या नावाची भीती आहे आणि उद्या पण तुम्हाला बाबासाहेबांची भीती ही 100% राहणार आहे. पण तुम्ही नाव काढला म्हणून बाबासाहेबांचं नाव या जगातून मिटणार नाही. तुम्हाला एकच इशारा आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जिथं नाव होतं त्या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं पुन्हा ते नाव सन्मानानं या ठिकाणी बसवल्याशिवाय मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी जनता गप्प बसणार नाही असा या ठिकाणी मी इशारा देतो. आणि या जातीवादी प्रशासनाचं विशाल नरवाड्याचं सायमुट्याचं आणि उपअभियंता पाटीलबाईचं या ठिकाणी समाजाच्या वतीनं आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय मल्हार. भूमिका समजली असं झाले. त्याच वेळेला आम्ही मिरजेचे जे काय आता PDO आहेत सायमुते त्यांना कॉल केला, त्यांनी कॉल घेतला नाही. ज्या उपअभियंता पाटील मॅडम त्यांना कॉल केला, त्यांनी कॉल घेतला नाही. तिथलं प्रशासन ही गांडूळचं प्रशासन आहे. त्यांनी जर नाव काढलं असेल तर त्यांच्यात जर धमक असेल तर त्यांनी येऊन समोर सांगायला पाहिजे ना की आम्ही नाव काढलेलं आहे म्हणून. पण नाव काढलं कोण ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. प्रशासन जर समोरून सांगत असेल की आम्ही काढलंय म्हणून तर त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. तर तिथं बाबासाहेबांचं नाव पुन्हा लागणार, आंबेडकरी समाजाच्या वतीनं लागणार, ही आमची पुढची भूमिका आहे. येत्या काही दिवसात नाव तिथं 100% लागणार. त्यासाठी आमचं बलिदान जरी गेलं तरी पण चालणार, पण तिथं बाबासाहेबांचं नाव ही सन्मानानं लागणार म्हणजे लागणार.
जातीवादी प्रशासनाचा या जातीवादी प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या जातीवादी प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या जातीवादी प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर